नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे आले नाही तर हा व्हिडिओ कृपया काळजीपूर्वक पहा. जर अनुदान आलेले असेल तरी देखील पुढील महिन्यामध्ये वेगवेगळे बदल केले जाणार आहेत. ते जाणून घेण्यासाठी आणि पुढे अडचण न येण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने आपल्याकडे सूचना मिळालेल्या होत्या त्याच पद्धतीने आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली होती आणि बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते अनुदान आता जमा करण्यात आलेले आहे. जवळजवळ 30% लाभार्थ्यांना जे आहे तर ते अनुदान आलेले नाही आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आलेली आहे. लाभार्थ्यांचा सर्वे केला असता जवळजवळ 30% लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाही आहे. 30 ते 32% लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाही आहे. यापैकी जवळजवळ 18 ते 18% लाभार्थी असे आहेत ज्यांचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत. 12 ते 13% लाभार्थी असे आहेत, 10 ते 12-13%. एक्झॅक्टली संख्या सांगता येणार नाही कारण रिझल्ट जे आहेत म्हणजे लोकांची नावे काही काही वेळाने अपडेट होत आहेत. तर अशी लोकं आहेत ज्यांना फेब्रुवारीचे पैसे आलेले होते परंतु मार्च महिन्याचे आलेले नाहीत. तर या सर्व लाभार्थ्यांनी काय करावं, म्हणजे या 30% लाभार्थ्यांनी, म्हणजे जर एखाद्या गावात 100 लाभार्थी असेल तर त्यापैकी 70 लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे आणि 30 लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आता मार्च महिन्याची आहे. सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांना सोमवारी आणि मंगळवारी अनुदान मिळालेले नाही त्यांनी पुढील 1 ते 2 दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार वाट बघावी आणि त्यानंतर जे आहे तर ते पुढील प्रोसेस करावी. आता पुढील प्रोसेस काय आहे हे जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. तर बघा, 2 दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत जर तुम्हाला अनुदान आलेले नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला जाणे गरजेचे आहे. आता का जाणे गरजेचे आहे, तर तुम्हाला अनुदान का आले नाही, कारण जर तुम्हाला खास करून जे 10 ते 13% जे लाभार्थी आहेत ज्यांना फेब्रुवारीचे अनुदान आलेले होते त्यांना मार्चचे का आलेले नाहीत, कारण इतर लाभार्थ्यांना जर 14 तारखेपासून अनुदान आलेले असेल तर तुम्हाला देखील 20 तारखेपर्यंत अनुदान यायला पाहिजे. म्हणजे 6 दिवस एवढा काही वेळ लागत नाही, 19-20पर्यंत. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला देखील अनुदान येणे अपेक्षित आहे. जर तुम्हाला अनुदान आले नाही, गुरुवारपर्यंत अनुदान जर आलेले नाहीत, बुधवार गुरुवारपर्यंत, तर तुमचे अनुदान कुठल्या तरी कारणामुळे थांबवण्यात आलेले आहे. ठीक आहे, कारण एवढे दिवस नाही. काही ठिकाणी ठीक आहे आधारचे इश्यू होते, काही ज्या बँका आहेत तर त्या काही बँकांमध्ये उशिरा ट्रान्सफर झालेले आहेत. जसं की खास करून ज्या जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक ज्या आहेत, ज्या सहकारी बँका आहेत, तर या बँकांमध्ये उशिरा ट्रान्सफर झालेले आहेत. परंतु एवढे दिवस लागत नाही, 6-5 दिवस अजिबात लागत नाही, ते लवकरच येतात. तर तुम्ही चौकशी करा की तुम्हाला पैसे का आलेले नाही. कृपया तुम्हाला सांगू इच्छितो की असं नाही की फक्त मला पैसे आले नाही अशा पद्धतीची विचारणा करू नका. त्यामुळे काय होणार की तिथली जी लोकं आहेत तर ती तुम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतील, पैसे येतील ते आमच्या हातात नाही अशा पद्धतीचे देतील. तर तुम्ही कुठला तरी एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा चांगल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगा की सर मला मागच्या महिन्यामध्ये अनुदान रेग्युलर आलेले होते परंतु या महिन्यामध्ये आलेले नाहीत आणि इतर लाभार्थ्यांना अनुदान हे 14 तारखेपासूनच आलेले आहेत. मग मला का आले नाही, काय अडचण असू शकेल आणि त्यासाठी मला काय करावे लागेल, अशा पद्धतीचं त्यांना जे आहे तर ते थोडं समजेल अशा पद्धतीने सांगा. आपण काय करतो बऱ्याचदा, म्हणजे यामध्ये तुमची चूक मी असं म्हणत नाही, पण बऱ्याचदा आपण आपल्याला काळजी असते आणि आपण हे करतो, मग ती लोकं एवढं लक्ष देत नाही. ठीक आहे, त्यामुळे त्यांना ते एकदा एक्सप्लेन करून सांगा जेणेकरून त्यांना ते समजेल. ठीक आहे, किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी जे SDO वगैरे असतात जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही त्यांना देखील भेटू शकता, है ना. कुठल्या तरी एका चांगल्या अधिकाऱ्याला भेटा आणि त्यांना ती परिस्थिती समजावून सांगा की आम्ही याच निराधारावरती अवलंबून आहोत आणि तेच पैसे आम्हाला मिळत नाही आहे, तर त्याच्यामागे काय कारण आहे, म्हणजे आता या महिन्याचे मिळाले पाहिजे यासाठी नाही, पण पुढे देखील त्रास होऊ नये यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, अशा पद्धतीची भाषा आपल्याकडे असली पाहिजे. तर नेहमी जे आहे तर ते
डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून जर आपण काम केलं तर निश्चित होईल. ठीक आहे, हरकत नाही. ती लोकं काम करायला कंटाळतात हे मला माहिती आहे, परंतु आपलं काम आहे त्यामुळे आपण थोडंसं जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने आपलं जे काम आहे तर ते गोड बोलून आपण त्यांच्याकडून आपलं काम करून घेऊ शकतो. ठीक आहे. आता ज्या लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च किंवा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, फेब्रुवारी महिन्याचे अनुदान येण्याच्या आधी जे आहे तर ते डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम एकदा झालेले होते. त्यामध्ये तुमच्या काही डॉक्युमेंट्स राहिलेले असतील आणि तुमचं नाव अपडेट झालेलं नसेल, त्यामुळे तुम्हाला ते पैसे आलेले नाही. ठीक आहे. तुमचं नाव राहिलेलं असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट्स पुढे दिलेले नसतील, तुम्ही नाही, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणाहून असं काहीतरी झालेलं असेल, त्यामुळे तुम्हाला ते निराधार जो आहे तर तो आलेला नाही. आता तुम्ही काय करायला, तर तुम्ही पण व्हिजिट करणं गरजेचं आहे. आता तुम्ही कधी व्हिजिट करावी, तर हा व्हिडिओ बघितल्याबरोबर लगेचच नाही, थोडं वाट बघा, 3 ते 4 दिवस. त्यानंतर तुम्ही 22-23 तारखेला तिकडे पुढे जे आहे तर ते व्हिजिट करू शकता. त्यामुळे काय होईल, 22-23 तारखेच्या नंतर तुम्ही व्हिजिट केल्यानंतर थोडीशी गर्दी कमी होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते सविस्तर माहिती मिळेल. एकदम शेवट जाऊ नका, कारण पुढील महिन्यामध्ये जे आहे तर ते निराधाराची प्रक्रिया थोडी बदलणार आहे. मग ती घाई असेल तेव्हा नाही, 22-23 तारखेच्या नंतर ज्या लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याचे अनुदान आलेलं नाही, अशा लाभार्थ्यांनी व्हिजिट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. कुठे, तालुक्याच्या ठिकाणी. आणि तुम्हाला देखील समजावून सांगायचं आहे की मला मागील 2-3 महिन्यापासून पैसे येत नाही आहे किंवा या महिन्याचे आले होते, त्यानंतर माझ्या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे का, किंवा कुठले डॉक्युमेंट्स अपडेशनचे काही नोटीस आलेले होते का, कुठली यादी आलेली होती का तालुक्यामध्ये, किंवा त्यांच्याकडे यादी आलेली होती का, ते हे तुम्ही विचारा. आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते काय प्रॉब्लेम आहे, एक्झॅक्टली कुठे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही म्हटलं की माझे पैसेच आले नाही, ते म्हणतील कधीपासून आले नाही, तुम्ही म्हणाल 3 महिन्यापासून, ते म्हणतील येतील, कागदपत्र द्या आणि ठीक आहे आम्ही करतो, अशा पद्धतीचे उत्तरं देतील ते. परंतु तुम्ही त्यांना सांगा की या महिन्यापासून आलेली नाही आहे, इतर लाभार्थ्यांना आलेली आहे, त्यावेळेस काही झालेलं होतं का, काही डॉक्युमेंट्स अपडेशनचं काम झालेलं होतं का, कदाचित त्यामध्ये माझ्याकडून डॉक्युमेंट चुकून राहिलेले आहेत का, अशा पद्धतीचं जे आहे तर त्यांना प्रश्न विचारा. माझ्याकडून चुकून डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत का, है ना. तर यामुळे काय होईल की तुमचं जे काम आहे तर ते निश्चितच होईल. ठीक आहे. आता ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तर बघा, ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहेत त्या लाभार्थ्यांना आता पुढील महिन्यामध्ये, म्हणजे आता एप्रिलचे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला दिव्यांग विभागाकडून पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर खास करून दिव्यांग बांधवांनी ज्यांना पैसे आलेले आहेत, मला माहिती आहे की खूप कमी जे आहेत तर ते या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत असतील, कारण सर्वांना पैसे येतपर्यंत आपले जे बांधव आहेत तर ते व्हिडिओ काळजीपूर्वक पाहतात, परंतु पैसे आल्यावर मात्र व्हिडिओ पाहत नाही. तर ठीक आहे, हरकत नाही, जेव्हा अडचण येईल तेव्हा पाहतात. तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे पैसे जे आहेत तर ते सामाजिक न्याय विभागाकडून न मिळता तुम्हाला दिव्यांग कल्याण विभाग किंवा दिव्यांग सशक्तीकरण विभाग, जे नाव बदललेलं आहे, तर त्याकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावातील जे तलाठी आहेत तर त्यांच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत. तर ते तुम्ही जमा करणं आत्तापासून, म्हणजे हा व्हिडिओ पाहिला तेव्हापासून जरी डॉक्युमेंट जमा करणं चालू केलं तरी काही हरकत नाही, कारण 26 मार्चच्या नंतर जे आहे तर ते डॉक्युमेंट्स तुमचे देण्याचं काम जे आहे तर ते केलं जाणार आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून दिव्यांग कल्याण विभागाला जी काही माहिती पुरवायची आहे किंवा दिव्यांग कल्याण विभागामध्ये जे काही माहिती अपडेट करण्याचं काम आहे तर ते 26 तारखेच्या नंतर, 26 मार्चच्या नंतर केलं जाणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही आत्ता डॉक्युमेंट्स दिले तरी काहीही हरकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.